मित्रांनो, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल पनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे गणपती बाप्पांचे अवघे काही दिवस राहिले आहेत आगमनाचे। तर सर्वजण जे आहेत ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग करण्यामध्ये व्यस्त आहेत। तर काही लोकांच्या क्वेरीज होते की आपल्या विरारचे जे गणपती आहेत मलंज नाका, जिथे 17 की 18 एकाच वेळी जे वर्कशॉप लागलेले असतात त्यांचा व्हिडिओ बनवा। तर आज आम्ही चाललो आहे विरारला, विरार वेस्टला मलंज नाका विवाह कॉलेजच्या पुढे, जे की स्टेशनपासून अवघ्या 10 ते 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असेल। तर आज त्या वर्कशॉपला व्हिजिट करायला चाललो आहे। तर तुम्ही सुद्धा चला आमच्यासोबत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटेल ते नक्कीच सांगा। ह्या एकाच ब्लॉगमध्ये जो आहे ते पूर्ण व्हिडिओज कवर अप होणार नाही, कारण ते 17 ते 18 स्टॉल असतात एकाच ठिकाणी। तर तिथे POP, शाडू मातीच्या आणि कागदापासून बनवलेल्या मूर्त्या, म्हणजे सर्वच घरगुती आणि सार्वजनिक एकाच ठिकाणी तुम्हाला मूर्त्या मिळून जातील गणपती बाप्पाच्या। चला तर मग जाऊया, बघूया आणि कुठली मूर्ती आवडेल ती नक्कीच व्हिजिट करून तुम्ही बुक करू शकता। तर आता आपण आलो आहे स्वरूप कला केंद्र। इथे जे आहे ते शाडू मातीच्या आणि POPच्या सुंदर अशा मूर्त्या भेटतात, ज्या की घरगुती आणि सार्वजनिक। चला तर मग पाहून घेऊया आपण। तर मित्रांनो, आता मी आहे स्वरूप कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। इथे जे आहे ते तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही, गणपती बाप्पांचे छोट्या छोट्या म्हणजे घरगुती अशा सुंदर अशा मूर्त्या अवेलेबल आहेत। तुम्ही पाहू शकता मूर्त्या ज्या आहेत त्या खूप अशा सुंदर आहेत आणि त्यावर जे वर्क केलेलं आहे, जसं की डायमंड वर्क, धोती वर्क, ड्रेप वर्क, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत। इथे तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक दोन्हीही मूर्त्या ज्या आहेत त्या ह्या कला केंद्रामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। तुम्हाला मोजक्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी दाखवते तुम्हाला, याच्यापेक्षाही जास्त व्हरायटीज इथे ऑप्शन अवेलेबल आहे। तर तुम्ही स्वरूप ह्या कला केंद्राला नक्कीच व्हिजिट करू शकता। आय होप तुम्हाला या मूर्त्या आवडल्या असतील आणि बाकीच्याही आहेत। तुम्ही बघून हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघून तुम्ही या कला केंद्राला नक्कीच व्हिजिट करू शकता। इथे आहे आता हे मंगलमूर्ती आराध्य आर्ट्स, याच्यामध्ये पण सेम आहेत POP आणि शाडू मातीचं। चला तर मग पाहून घेऊया। हा आहे 2.5 फुटाचा 3 फुटाचा गणपती POP मध्ये। गणपती बघू शकता किती सुंदर, आणि त्याचे डोळे बघू शकता तुम्ही, आणि पूर्ण वर्क बघू शकता किती सुंदर अशी ही मूर्ती आहे। तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता इकडे विवाह मलंज ग्राउंड विरार वेस्टला। दिसतो यार, बघितलं। तर मित्रांनो, आता मी आहे मंगलमूर्ती आराध्य आर्ट्समध्ये। इथेही तुम्ही मूर्ती बघू शकता, खूप साऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या व्हरायटीज तुम्ही पाहू शकता, खूप साऱ्या आहेत। तुम्ही जर एकदा विरार वेस्टला मलंज नाक्याला व्हिजिट करशाल या पूर्ण वर्कशॉपला, तर तुम्ही पूर्णपणे जे आहे ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जाईल, कारण आपल्या ह्या गणपती बाप्पांच्या एवढ्या साऱ्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत। आणि एक एक मूर्तीवर तुम्ही जे काम जे आहे ते तुम्ही बघू शकता, एकदम बारकाईने जे आहे ते पूर्ण मूर्तींवर काम केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही प्रॉपर तुम्ही जे आहेत ना तुम्ही पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जाईल। त्यामुळे पूर्ण जे ते पूर्ण वर्कशॉपमध्ये या व्हिजिट करा। जी कुठली तुम्हाला बाप्पांची मूर्ती आवडेल ते तुम्ही नक्कीच या वर्कशॉपमधून बुक करू शकता। तर नक्कीच तुम्ही सर्वांनी एकदा तरी आपल्या विरार वेस्टला मलंज नाक्यावर जे आपले हे वर्कशॉप आहेत, एकाच ठिकाणी तुम्हाला 17 ते 18 हे असे वर्कशॉप तुम्हाला बघायला भेटतील। नक्कीच तुम्हाला इकडून कोणती नाही कोणती तरी मूर्ती तुम्हाला जी आहे ती आवडूनच जाईल। ह्या सर्व तुम्ही मूर्ती बघू शकता, किती सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत। आपण आलो अष्टविनायक कला केंद्र। चला तर मग इकडे बघूया कुठल्या कुठल्या मूर्तींचं ऑप्शन आहे तिथे। तर मित्रांनो, आता आम्ही आहोत अष्टविनायक कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। या वर्कशॉपमध्ये तुम्ही आल्यावरच तुम्हाला प्रॉपर पहिलंच जे आहे ना तुम्हाला डिस्प्लेमध्ये एवढ्या सुंदर अशा ह्या बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतील। आणि ह्या सर्व ज्या आहेत ते ह्या घरगुती मूर्ती आहेत छोट्या छोट्या, आणि त्यांवर तुम्ही पूर्ण काम केलेलं बघू शकता। गणपती बाप्पांचं किती सुंदर असं हे काम केलेलं आहे, किती सुंदर अशा मूर्ती ज्या आहेत ते बघल्यावरच आपल्या डोळ्याला एकदम भारावून जाणाऱ्या अशा ह्या मूर्त्या आहेत।
तर तुम्ही नक्कीच अष्टविनायक या कला केंद्रामध्ये आल्यावर डिस्प्लेवरच तुम्हाला आवडत्या मूर्त्या बघून भेटून जातील. तर इथे जे आहे ते तुम्हाला नक्कीच तुम्ही POPच्या, शाडू मातीच्या, प्रॉपर कागदाच्या बनवलेल्या मूर्त्या तुम्हाला भेटून जातील. तर तुम्ही या वर्कशॉपमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता. ते तुम्हाला एक ना एक मूर्ती नक्कीच आवडून जाईल, कारण सुंदर असं या सर्व मूर्त्यांवर काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्यासुद्धा वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करा. अष्टविनायक कला केंद्र आय थिंक हे 3रं वर्कशॉप आहे. तर यामध्ये तुम्हाला सुंदर अशा घरगुती मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सार्वजनिकसुद्धा मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या, जास्तही मोठ्या नाही आहेत. पण तुम्ही नक्कीच एकदा तरी या वर्कशॉपला व्हिजिट करा. अष्टविनायक कला केंद्र, या कला केंद्राचा कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दिसेल. तर तुम्ही कॉल करूनही तुम्ही मूर्ती जी आहे ती इथून बुक करू शकता, किंवा डायरेक्टली जरी तुम्ही इथे व्हिजिट करायला आलात, जे की विरार वेस्टला आहे, विवा मलंच ग्राउंड, तर तुम्ही इथे नक्कीच येऊन तुम्हाला स्टेशनपासून अवघे 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे. स्टेशनवरून तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटोज वगैरे अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही या वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करू शकता. या सर्व ठिकाणी जे आहेत त्या मलंच नाक्याला बुकिंग जे आहेत ते गणपती बाप्पांच्या बुकिंगला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या सर्व वर्कशॉपला व्हिजिट करा. तुम्हाला जी बाप्पांची मूर्ती आवडेल ते तुम्ही नक्कीच इकडून जे ती तुम्ही बुक करून घेऊन जाऊ शकता. खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत, बुकिंग सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. चला तर मग पाहून घेऊया पुढच्या काही मूर्त्या. आपण आलो आहे केतन श्री कला निकेतन. चला तर मग बघूया इकडे कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण आहोत केतन श्री गणेश कला निकेतनमध्ये, या वर्कशॉपमध्ये. तर या वर्कशॉपमध्ये जे आहेत ना, तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला मी सांगेन इथे शाडू मातीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर अशा ह्या मूर्त्या दिसत आहेत. तुम्ही डिस्प्लेमध्येच पाहू शकता. सोबतच इथे दशामाच्यासुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत. तुम्ही जशी की ही मूर्ती पाहू शकता, किती सुंदर अशी दशामाची मूर्ती आहे. सोबतच इथे तुम्हाला देवीच्यासुद्धा, अनेक देवींच्यासुद्धा इथे मूर्त्या तुम्हाला मिळून जातील. ऑलमोस्ट तुम्हाला इथे जे आहेत ना शाडू मातीच्या मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील. तर तुम्ही नक्कीच ह्या वर्कशॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता. इथे छोट्या छोट्या घरगुती मूर्त्या बाप्पांच्या आपल्या भेटतील. इथे जे आहे ते तुम्हाला ऑर्डरप्रमाणे जे आहे ते गणपतीवर तुम्हाला काम करूनसुद्धा मिळेल. जर तुम्हाला बाप्पांच्या गणपतीच्या या मूर्त्यांमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील किंवा प्रॉपर वेगळा असा लुक द्यायचा असेल, जसं की धोती वर्क, डायमंड वर्क किंवा काही अनेक तुम्हाला जसं की फेटा वगैरे लावून घ्यायचा, तर तो सुद्धा या वर्कशॉपमध्ये तुम्हाला लावून मिळेल. शाडू मातीच्या मूर्ती आहेत, सोबतच दशामाच्या सुद्धा मूर्ती आहेत, जे की आता श्रावणमध्ये असणार आहेत. तर नक्कीच तुम्ही या कार्यशाळेला व्हिजिट करू शकता. सर्व शाडू मातीच्या मूर्ती आहेत आणि सुंदर असं काम चालू आहे ऑलरेडी, की पूर्ण तुम्हाला इथे सर्व वर्कशॉपमध्ये लावून मिळेल. पण या वर्कशॉपमध्ये सुद्धा तुम्हाला लावून मिळेल. आणि सोबतच इकडे मोस्टली मी तुम्हाला सांगेन शाडू मातीच्या म्हणजेच इको फ्रेंडली अशा बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला भेटून जातील. जर तुम्ही इको फ्रेंडली बाप्पांच्या मूर्त्या बघत असतील तर तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. आणि दशामाताच्या सुद्धा मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. आता एक मंगलमूर्ती कला केंद्र, खूप जोराचा पाऊस आहे त्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही आहे. चला तर मग मूर्त्या बघून घेऊया. तर आता मी आहे माझं ऑल टाईम असं माझं फेवरेट असं मंगलमूर्ती कला केंद्र. या कला केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल ना, तुम्हाला इथे एकदम आल्यावरनं तुमचं मन जे आहे ना ते पूर्ण असं भरून जाईल. कारण प्रत्येक एक मूर्ती जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघाल ना, प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला जे ना तुमची आवड तुम्हाला दिसेल. जशी तुम्हाला मूर्ती हवी होती तशी साक्षात तुम्हाला इथे मूर्ती बघून जाईल. आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशा ह्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. इथे तुम्हाला POP शाडू मातीच्या आणि POPच्या मूर्ती दोन्ही तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. खूप सुंदर अशी मूर्ती आहेत बाप्पांच्या, तुम्ही बघू शकता एक मूर्ती. आणि त्यावर केलेलं एक कलरिंग वर्क, एकदम तुम्हाला असं वाटेल ना की ह्या मूर्त्या ज्या आहेत ना रिअलिस्टिक अशा मूर्त्या आहेत. आणि त्यावर पूर्ण बारीक असं केलेलं हे काम. तर नक्कीच तुम्ही ह्या वर्कशॉपला व्हिजिट करा. माझं हे ऑल टाईम फेवरेट असं हे माझं वर्कशॉप आहे, मंगलमूर्ती कला केंद्र. या कला केंद्राच्या स्टार्टिंगला तुम्हाला नंबर पण दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. बुकिंग इथे सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर अशी ही मूर्ती आहे. तर तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करा. बुकिंग चालू झालेली आहे, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा स्टार्टिंगला दिलेला आहे, तर कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. हे जे वर्कशॉप आहे हे विरार वेस्टला आहे, विवा मलंच ग्राउंडवर. स्टेशनपासून अवघ्या 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे. स्टेशनवरून ऑटो जे आहेत ते मिळून जाते. तर तुम्ही या वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करा.
आता सध्या आम्ही एवढे कला केंद्र जे आहेत ते एक्सप्लोर केलेले आहेत मंगलमूर्ती कला केंद्रापर्यंत. बाकीचे जे पुढचे आहेत हे इकडे तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू, कारण पाऊस खूप जोराचा लागतो आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे जे बाकीचे जे कला केंद्र आहेत ते एक्सप्लोर करू. ते जे आहेत आम्ही बरेच कला केंद्र जे आहेत ते एक्सप्लोर केले आहेत. बाकीचे जे राहिलेले आहेत ते पुढच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करू. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कारण पुढचे जे कला केंद्र आहेत ते पाहायला भेटतील. आणि हे बाकीचे जे कला केंद्र आहेत कसे वाटले ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पाऊस खूप जोराचा लागतो आणि खूप रात्र झाली आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.